हा अजूनही विश्वास बसत नाही. एवढा मोठा धक्का क्वचितच बसला असेल. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य जाणार आहे, पण आपल्या काही कल्पना आहेत त्या संदर्भामध्ये, त्या वयाच्या असतील, त्या आजारपणाच्या असतील, त्या इतर काही गोष्टी अगोदरच आपल्याला माहिती असतं की ह्या अडचणीत आहे. 27 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये, त्याच्या अगोदर प्री कॅबिनेटमध्ये, त्याच्यानंतर सुद्धा CM साहेबांच्या ऑफिसमध्ये चर्चेला दादा, आणि अवघ्या 12-15 तासामध्ये हे ऐकायला मिळतं. पोचल्यानंतर मी जेव्हा पाहिलं, ते ॲक्सिडेंट स्पॉटवर गेलो होतो, पाहिलं तसं झालं. आणि दादांचे ते फोटो तर अजूनही डोळ्यासमोर जातच नाहीत. छिन्न विछिन्न झालेला दादा. आणि म्हणून मी म्हटलं की जायचं प्रत्येकाची एक वेळ आहेच, पण अशा पद्धतीनं दादा जावा. लहानपणापासून अडचणीत सोसत मोठा झालेला. त्यांची माझी ओळख खरं म्हणजे पवार साहेब ज्या वेळेला संरक्षण मंत्री पदावरून परत आले मुख्यमंत्री म्हणून, माझ्याकडे हाऊसिंग होतं, आणि अजितदादांना आणि अशोक चव्हाण या दोघांनाही पवार साहेबांनी राज्यमंत्री म्हणून त्यांच्या मंत्री म्हणून राहिले. तेव्हापासून माझी त्यांची ओळख. पण पवार साहेबांची जी कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याची जी पद्धती होती, लोक जोडण्याची पद्धती होती, ते त्यांची एवढी हातोटी त्यांना ती लाभली होती. त्या भरपूर प्रवास करणं, लोकांशी बोलणं, लोक जोडणं. आणि मग आताच जाधवांनी सांगितलं, विरोधी पक्षीयांना सुद्धा, हे विरोधी पक्षी आपले शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत, त्यांचे आपले फक्त एक मतभेद आहेत, आणि ते मतभेद असू शकतात, ते एका घरात असू शकतात, एका पक्षात असू शकतात, तर राजकारणात का असू शकत नाही, पण ते आपले शत्रू नाहीत, अशी भावना ठेवूनच दादा नेहमी वागले.